नमस्कार, मी पायल. SB न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तमाशा काळज केंद्र येथे तरळगाव जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर व साखरवाडी जिल्हा परिषद सदस्य शंभूराज सरगर, काळजचे सरपंच संजय गाडवे यांची भेट. नुकसानीची पाहणी करून फळमालक व मॅनेजर यांना दिला दिलासा. विजेच्या गडगडाट अवकाळी पाऊस झाल्याने तमाशा रावट्या भुईसपाट. तमाशा फळमालकाचे मोठे नुकसान. सातारा फलटण तालुक्यातील तमाशा काळज केंद्र येथे दिनांक 27 मार्च 2026 शुक्रवार रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस व जोरदार वारा झाल्यामुळे तमाशाच्या रावट्या भुईसपाट झाल्याने तमाशा फळमालकाचे मोठे नुकसान झाले असून रावट्यावरील सर्व मॅनेजरची मोठी धावपळ सुरू झाली. गावागावातील यात्रा कमिटी तमाशा ठरवण्यासाठी येत असताना मात्र पाऊस झाल्याने धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. तरी शासनाने तमाशा कलावंतांच्या पोटा पाण्याचा विचार करून मदत द्यावी. यावेळी माजी उपसरपंच विठ्ठल बंडलकर, महादेव देशमुख, दत्तू कराळे, धनाजी लवळे, मॅनेजर राजू काशीद, नागेश बंडलकर, दादा वाघापुरे, भिशे पाटील, भाऊसाहेबराजे जाधव, रवी खुडे, बोंडरे गुरुजी, भूमकर, नवनाथ शिंदे, भालेकर, संजय सराफ, भानदास जाधव, बाळासाहेब इरुळेकर, अविनाश पवार, बेंगारे, शिंदे, तुपे, राम वाघमारे सर्व मॅनेजर उपस्थित होते. अशी माहिती SB न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर व शंभूराज सरकर यांनी दिली आहे. पुढे बोलताना काय म्हणाले ते पाहूया. नमस्कार, SB न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तमाशा केंद्र काळज या ठिकाणी हजर आलेलो आहोत. या ठिकाणी या जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर साहेब यांनी या अतिवृष्टी झालेल्या पावसामुळं या तमाशाच्या रावठ्याचं नुकसान झालेलं आहे. त्याबद्दल त्यांनी पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आले. याबद्दल ते आपल्याला काय सांगतात त्याबद्दल त्यांच्याशी आपण विचारणार आहोत. नमस्कार, तुमचं नाव काय सर? नमस्कार, मी गिरीश बनकर. तर तुम्ही हे रावठ्या पडल्यात, ही माहिती केव्हा मिळाली तुम्हाला? आमच्या सरपंचांकडनं आम्हाला फोन आला आहे ज्यावेळी आम्ही महाराजांकडे आज सत्कारासाठी गेलो होतो आणि कटके वस्तीवरती आमच्याच पक्षाचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्यावेळी आम्हाला निरोप आला त्याचवेळी महाराजांकडनं आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या की कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करा, झालेल्या नुकसानाबद्दल तिथल्या मॅनेजर लोकांशी बोलून घ्या आणि त्यांना आधार द्या. कारण ही लोककला जगली तरच महाराष्ट्राची संस्कृती जगणार आहे आणि ही लोक अशी वाऱ्यावर सोडून चालणार नाही. आज या ठिकाणी अवकाळीनं जे ह्या राहुटीचं नुकसान झालं, अशा पद्धतीचं नुकसान भविष्यात होऊ नये त्यासाठी काय शासन स्तरावर प्रयत्न करता येतील किंवा मदत देता येईल त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा आमचा हेतू आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी या राहुटीची पाहणी करण्यासाठी आलेलो आहे. याबद्दल तुम्ही शासनाकडून तमाशा कलावंतासाठी काय काय आणखी सहकार्य करणार आहे? तमाशा कलावंत हा महाराष्ट्राची कला जोपासत असतो आणि आपलं घरदार सोडून मला वाटते महाराष्ट्रात नारायणगाव आणि नारायणगावनंतर काळज हे सगळ्यात मोठं हब आहे, हे केंद्र आहे. त्या केंद्रावरून मला वाटतं मागच्या 30-35 वर्षापासून या ठिकाणी या रावट्या असतात. पलीकडच्या बाजूला चांगली सोय आहे, परंतु या एवढ्याशा जागेमध्ये हे सगळं मावत नाही. मोठे तमाशाचे जे फड आहेत ते या मोकळ्या जागेमध्ये असतात. भविष्यात ह्या लोकांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा कशा या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळतील आणि ग्रामपंचायतसाठी काही विशेष निधीची तरतूद त्या लोककलेसाठी ग्रामपंचायतला मिळते का जिल्हा परिषदला, असा आमचा प्रयत्न राहील. काय? माझं नाव शुभम सरगर. गिरीशने सांगितलंच तशा पद्धतीनं आम्ही आत्ता कार्यक्रमाला गेलो होतो खटके वस्तीने. आमचे नेते रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांना समजलं सरपंचांकडून की काळज येथे लोकनाट्य तमाशा मंडळाच्या राहुट्या असतात गेली 25 वर्ष. तिथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे भरपूर नुकसान झाले. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहणी करून या म्हणून आम्ही इथं पाहणी करण्याकरता आलो आणि इथं तुम्ही मागं बघत असाल त्या रावट्यांचं वादळी वाऱ्यामुळं भरपूर असं नुकसान या ठिकाणी झालं आहे. तर आम्ही आमच्या माध्यमातून जिल्हा परिषदला माझी आई साखरवाडी गटातून सदस्य आहे, तर त्यांच्या माध्यमातून शासनाकडे ही मागणी करू की बाबा ही लोककला महाराष्ट्रात टिकली पाहिजे आणि लोककला टिकण्यासाठी जे जे काय शासनाच्या वतीनं करता येईल ते शासनाकडे आम्ही मागणी करू. तुमचं नाव काय? संजय दादा गाडवे, काळज सरपंच. आज
अवकाळी पावसामुळं जे इथं नुकसान झालेलं आहे, लोककलावंतांचं रावट्यांचं जे नुकसान झालेलं आहे तमाशावाल्यांचं, त्याच्याबद्दल आज आम्ही फोन करून जिल्हा परिषद सदस्य यांना कळवलं की असं नुकसान झालं आहे, तर तुम्ही पाहणी करा, शासन दरबारी यांच्या व्यथा मांडा. त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर काय शासन त्याचा विचार काय करतं आहे हे थोडंसं बघा. त्यांना सहकार्य किंवा कुठल्या स्वरूपातनं सहकार्य करता येईल शासनाकडे ते तुम्ही पाहणी करून त्यांना सहकार्य करा असं मी त्यांना सुचवलेलं आहे. धन्यवाद. एच बी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. तुमचं नाव काय होत बोला. महादेव विठ्ठलराव देशमुख. मी हा जागा मालक आहे. 19 वर्षापासून या माझ्या जागेमध्ये रावटे आहे ते, आणि त्याप्रमाणे त्यांना संडास, बाथरूम आणि पाण्याची वगैरे सोय केलेली आहे. आज अचानक अवकाळी पाऊस आणि वारा आल्यामुळं 2-3 रावट्यांचे नुकसान झालेलं आहे. हे पडलेले आहे, त्याच्यामध्ये त्यांचे कापडं फाटलेले आहे ते. तर त्याबद्दल आता हे जिल्हा परिषद सदस्य साखरवाडी गट म्हणजे आमच्याकडपासून 5 किलोमीटर आहे, आणि आमच्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य बनकर साहेब हे दोन्ही आलेले, आणि सरपंच वगैरे सरपंच. तुम्ही कला एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.